बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतात काय? कर्मसिद्धांत बुद्धाने निश्चित प्रतिपादन केला. पेराल ते उगवेल असे सांगणारे तथागत पहिलेच होय. तथागत कर्मसिद्धांतावर इतका भर देत असत की कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. तथागत बुद्धांचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्म अथवा गतजन्मीच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो. माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या घरात जन्माला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म. जन्मताच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म. हा अत्यंत अपायकारक नाशकारक सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला प्रसनाला काही स्थान उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्यांच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्ध प्रणीत आहे असा अनेक वेळा तथागत बुद्धांवर आरोप करण्यात येतो. परंतु तथागत बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होते काय? ह्या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. शब्दांच्या ह्या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. त्याप्रमाणेच या शब्द परिवर्तनाने सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लाभतो, त्याची प्रक्रिया कशी असते. दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते. ते वंशानुगत मातापितरांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादिलेले असते. आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते? शास्त्र सांगते जेव्हा वीर्यजंतूचा गर्भाशयातील बीजांडाशी संयोग होतो तेव्हा प्राण्यांच्या जीवाला प्रारंभ होतो. वीर्यजंतूच्या शरीराच्या बीजांडातील केंद्रातून प्रवेश होणे म्हणजेच उत्पत्तीचा प्रारंभ. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील बीजांडे आणि पित्यांच्या वीर्यजंतू याच्या संयोगाने म्हणजेच दोन सजीव पदार्थाच्या दोन कणाच्या युतीने होत असतो. ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरामुळेच होते असे बुद्धाने सांगितले. त्यावेळी तथागत बुद्ध राजगृहाजवळील इंद्र पर्वतावर विहार करीत होते. यक्ष त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला, तथागत म्हणतात पार्थिव आकार रूप म्हणजे जीव नव्हे, मग जीव शरीर कसा होतो? जीवाला ह्या अस्थी हे जठर कोठून मिळतात? आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो? याला तथागतांनी उत्तर दिले, प्रथम कलल होतो, नंतर अर्भूत, त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत मातापित्यापासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे, अर्थात कोठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही. आता गतकर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली पाहिजे. ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविषय समजायचा की स्वतः संपादिलेला गुण समजायचा. या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल काय? शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही.
हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबर आणते. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवित नाहीत. या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो काय? त्या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदला उत्तर दिले आहे. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर. राजा, असे समज, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय? होय, परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत. मग तो शिक्षापात्र का? कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणामस्वरूप होते. त्याप्रमाणेच हे राजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते, म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा, छान नागसेन. राजा पुढे म्हणाला, जेव्हा या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गतकर्मही त्याच्याबरोबर जाईल. पण मग ही गतकर्मे असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का? नाही. एक उदाहरण देऊन ते अधिक स्पष्ट कर. वृक्षाला जी फळे अद्याप यायची आहेत ती, हे राजा, दाखविता येतील काय? ती भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? निसंशय नाही. त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत गतकर्मे दाखविता येत नाहीत. वा, छान नागसेना.